एकदा करमाळ्याजवळच्या गावात स्वामी समर्थ आले होते. गावात एक मोठं उंबराचं झाड होतं. त्या झाडाखाली रोज एक माणूस बसून सतत लोकांची निंदा करायचा, टीका करायचा आणि स्वतःला खूप मोठा समजायचा. एक दिवस स्वामी समर्थ तिथून जात होते. त्या माणसाने स्वामींनाही अपशब्द काढले. लोकांना वाटलं स्वामी आता रागावतील, पण स्वामी हसले आणि म्हणाले, ज्याचं आयुष्य उंबराच्या पानासारखं असतं त्याला दुसऱ्याचा सल्ला कसा समजणार. लोक हसले, पण त्या माणसाने पुन्हा उलटसुलट बोलणं सुरू केलं. त्याच रात्री गावात मोठं वादळ आलं आणि आश्चर्य म्हणजे सगळ्या झाडांना काहीच झालं नाही, पण ते उंबराचं झाड उन्मळून पडलं. सकाळी स्वामी म्हणाले, अरे, जिथे गर्व, अपशब्द आणि इतरांचा अपमान असतो तिथे टिकाव राहत नाही. ते ऐकून तो माणूस धाय मोकलून रडायला लागला आणि स्वामी समर्थांच्या पायावर पडून माफी मागितली. स्वामी म्हणाले, गर्वाने माणूस मोठा होत नाही, नम्रतेने होतो. या कथेतून आपल्याला हे शिकायला मिळतं, गर्व, निंदा आणि अहंकार याचा शेवट वाईटच होतो. नम्रता, साधेपणा आणि दुसऱ्याचा सन्मान हीच खरी माणुसकी आहे. दुसऱ्याचा तिरस्कार करणं सोडून स्वतःचं मन शुद्ध करा, तेव्हाच आयुष्यात समाधान मिळेल.